नमस्कार मीन राशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्याची तुमची ओव्हरऑल एनर्जी काय राहील, म्हणजे मुख्य ऊर्जा. तर हा महिना तुमच्यासाठी भावनांची साठवणूक आणि अंतर्मनाचा प्रवास घेऊन येत आहे. हा महिना तुमच्या आयुष्यातील दोन वेगळ्या पैलूंना एकत्र जोडणारा ठरेल. या महिन्याची मुख्य ऊर्जा तुमच्या कौटुंबिक सुखाभोवती आणि भावनिक समाधानाभोवतीच फिरणार आहे. ऑगस्टमध्ये तुम्हाला मानसिक शांतता आणि सुरक्षा जाणवेल. जुने वाद मिटून कुटुंब आणि नात्यांमध्ये जवळीक निर्माण होईल. तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेली सुखाची आणि समृद्धीची व्याख्या प्रत्यक्षात येईल. एकूणच तर हा काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या अत्यंत समाधानी आणि तृप्त करणारा ठरणार आहे. तुम्ही कुठल्या ऊर्जेवर लक्ष द्यावे या महिन्यात? एकीकडे बाह्य आयुष्यात सुख शांती असताना दुसरीकडे तुमच्या अंतर्मनात काही प्रमाणात संभ्रम किंवा भीती राहू शकते. या महिन्यात तुम्हाला तुमच्या अंतःप्रेरणेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. काही गोष्टी समोर जशा दिसतात तशा नसतात, त्यामुळे कुठलाही मोठा निर्णय घेताना घाई करू नका आणि गोंधळून जाऊ नका. तुमच्या मनात होणारे भ्रम, निर्माण होणारे अकारण वाटणारी भीती बाजूला ठेवा. लपलेल्या गोष्टी किंवा रहस्य समोर येऊ शकतात, त्यामुळे डोळसपणे वागा. स्वतःच्या छुप्या भावनांना समजून घेण्याचा काळ आहे. हा महिना नातेसंबंधांसाठी तर सर्वोत्तम काळ असेल. प्रियजनांसोबतचे बंध अधिक घट्ट होतील. घरात एखादे शुभ कार्य आणि आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील, मात्र भागीदारीत आणि नवीन करारांवर स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. भ्रमात राहून गुंतवणूक करणे टाळा. भावनांचा अतिरेक टाळा. ध्यान, मेडिटेशन किंवा शांत राहून स्वतःचा विचार केल्यास मनातील गोंधळ दूर होईल. ऑगस्ट महिना तुमच्या करिअर, व्यवसाय आणि अभ्यासासाठी स्पर्धात्मक आणि अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा काळ तुम्हाला हुशारीने आणि धैर्याने पुढे जाण्याची संधी देईल. आता तुमची मुख्य ऊर्जेने आव्हाने काय राहतील? या महिन्यात कार्यक्षेत्रात किंवा अभ्यासामध्ये काही अंशी चढाओढ, वैचारिक मतभेद किंवा स्पर्धा निर्माण होऊ शकते. एकाच वेळी अनेक गोष्टी अंगावर आल्यामुळे किंवा मित्रांसोबत किंवा तुमचे कर्मचारी सहकारी असतील, मग त्यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे काहीसा तुमचा गोंधळ उडू शकतो. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला अत्यंत तार्किक, स्पष्ट आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनांच्या आहारी न जाता बुद्धीने काम घेण्याचा काळ आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना आणि कौशल्यांना आव्हान देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. राजकारणपासून दूर राहा. तुमचे वरिष्ठ तुमच्या निर्णय क्षमतेवर लक्ष ठेवून असतील. जर तुम्ही प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची वाट पाहत असाल तर तुम्हाला तुमची पात्रता स्पष्टपणे सिद्ध करावी लागेल. तुमचे संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल आणि स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला यश मिळवून देईल. व्यवसायात भागीदारी किंवा स्पर्धकांशी थोडे मतभेद होऊ शकतात, मात्र कायदेशीर बाबी आणि रणनीती मजबूत ठेवून तुम्ही यात बाजी मारू शकता. नवीन करारांवर स्वाक्षरी करताना किंवा भागीदारी करताना नियम आणि अटी पूर्ण स्पष्ट ठेवा. कोणतीही नवीन संधी स्वीकारताना आधी तिचे फायदे तोटे नीट तपासून पहा. विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना खूप अभ्यासू राहण्याचा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना तर अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांसोबतच्या वादात वेळ वाया घालवू नका. अभ्यासाचे नियोजन करताना तुमचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट ठेवा, त्यानुसारच पावले टाका. ऑगस्ट महिन्यात तुमची आर्थिक बाजू मोठ्या बदलांमधून आणि काही आव्हानांमधून जाण्याची शक्यता आहे. हा काळ तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन अधिक गांभीर्याने करायला शिकवेल. पैसे येतील का? तर पैशांचा ओघ सुरू राहील, पण तो स्थिर नसणार. एका हाताने पैसा येईल आणि दुसऱ्या हाताने तो निघून जाईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमची उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत सांभाळताना तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. खर्चाच्या बाबतीत तर हा महिना अत्यंत सावध राहण्याचा आहे. एखादा अनपेक्षित खर्च, उदाहरण घराचे नुकसान होऊ शकते, वाहनांचा बिघाड किंवा जुने कर्ज फेडणे, या अशा कारणांमुळे अचानक तुमच्या समोर येऊन तुमचे बजेट बिघडवू शकते. त्यामुळे आधीपासूनच आपत्कालीन निधी, इमर्जन्सी फंड तयार ठेवा. या महिन्यात कोणतीही मोठी किंवा जोखमीची गुंतवणूक करणे तुम्ही टाळलंच पाहिजे पूर्णपणे.
शेअर मार्केट किंवा सट्ट्यांमध्ये पैसा लावू नका. यात मोठा फटका बसू शकतो. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तिथून अनपेक्षित निकाल मिळू शकतो. सध्या जुन्या आर्थिक सवयी बदलून नवीन आणि सुरक्षित बचतीचे मार्ग शोधणे फायदेशीर ठरेल. ऑगस्ट महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी आणि नातेसंबंधांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णयात्मक वळणावर घेऊन जाणारा ठरेल. या काळात नात्यांमध्ये एक मोठी स्पष्टता आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या महिन्यात तुमच्या नात्यामध्ये एक जुना अध्याय संपून नवीन सुरुवात होईल. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाण्याची ही वेळ आहे. नात्यात निर्माण झालेला गतिरोध संपेल. परिस्थितीला एक नवीन दिशा मिळेल. यासोबत नात्यात नेतृत्व घेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ऊर्जा सक्रिय राहील. तुमचे जोडीदार किंवा तुम्ही स्वतः नात्याबद्दल अधिक गंभीर आणि स्पष्ट दृष्टिकोन ठेवाल. जे ऑलरेडी नात्यांमध्ये आहे ऑलरेडी त्यांच्यासाठी तर आधी काही वाद किंवा गैरसमज झाले असतील तर या महिन्यात त्यावर अंतिम निर्णय होईल. भूतकाळ मागे सावरून एकमेकांना माफ करण्याची संधी मिळेल. तुमचे जोडीदार या काळात खूप गंभीर, मदतीला तत्पर आणि संरक्षणात्मक भूमिकेत असतील. नात्याला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी उदाहरण लग्न किंवा साखरपुडा हा काळ अत्यंत अनुकूल आहे. नात्यात पारदर्शकता ठेवा आणि प्रामाणिकपणा वाढेल. जे सिंगल आहेत, अविवाहित आहेत, त्यांच्या आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ही व्यक्ती स्पष्ट विचारांची, उत्साही, महत्वाकांक्षी असेल. तुम्हाला जर भूतकाळातील एखाद्या नात्याबद्दल किंवा जुन्या प्रेमाबद्दल एक अंतिम स्पष्टता मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नव्या नात्यासाठी पूर्णपणे तुम्ही तयार व्हाल. स्वतःच्या भावनांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा हा काळ आहे. कुटुंबातील वातावरण तर ऑगस्ट महिन्यात सुखद, भावनिक समाधान आणि अत्यंत संतुलन वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. घरामध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. या महिन्यात तुमच्या कुटुंबात आनंदाची नवी पहाट घेऊन येईल. घरातील वातावरण अत्यंत प्रेमळ, शांत आणि समाधानी राहील. जर मागच्या काही दिवसात घरात काही तणाव, कलह झाला असेल तर या महिन्यात योग्य न्याय होऊन सर्व वाद संपुष्टात येतील. प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने आणि नियमानुसारच घडणार, ज्यामुळे घरात एक प्रकारची स्थिरता आणि शिस्त निर्माण होईल. भावनिक जवळीक आणि आनंद वाढेल. घरात प्रेमाचा ओघ वाढेल. नातेवाईक आणि कुटुंब या सदस्यांसोबतचे संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होईल. घरामध्ये नवीन पाहुणे येणे किंवा एखाद्या आनंदाचा उत्सव साजरा होण्याची दाट शक्यता आहे. मनात एकमेकांबद्दल निस्सीम प्रेम आणि आदर राहणार. कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला या महिन्यामध्ये दिसतोय मिळताना. विशेषतः जर एखादा जुना मालमत्तेचा प्रश्न, कायदेशीर वाद असतील तर या महिन्यात तो शांततेने आणि तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मोठे व्यक्ती अत्यंत निष्पक्ष आणि योग्य सल्ला देतील तुम्हाला. प्रत्येक निर्णयात तुम्हाला घरच्यांची खंबीर साथ लाभेल. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आरोग्यामध्ये एक कमालीची ऊर्जा पाहायला मिळेल. हा काळ स्वतःच्या शरीराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची एक उत्तम संधी घेऊन येत आहे. जर तुम्ही मागच्या काही दिवसांपासून थकवा किंवा आजारपणाचा सामना करत असाल तर या महिन्यात तुम्हाला आराम मिळेल. शरीरात एक नवीन उत्साह जाणवेल. आरोग्याविषयी जागरूक राहून काहीतरी नवीन शिकण्याचा आणि नवीन सवय लावून घेण्याचा काळ आहे. शरीरात एक प्रकारचा तुम्हाला हलकेपणा आणि ताजेतवानेपणा जाणवेल. पण तरी पण आरोग्याबाबत गाफील न राहता तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी तुम्हाला रोजच्या दिनचर्येत बदल करावा लागेल. आरोग्याबाबत कोणतीही मोठी चिंता नसेल, मात्र छोट्या छोट्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष करू नका. सेल्फ केअर घ्या, स्वतःची काळजी घ्या. आरोग्यासाठी नवीन नियम सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे हा काळ. नवीन डाएट प्लॅन सुरू करणे, व्यायामाची सुरुवात करणे, योगासने शिकणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टींवर भर. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शरीराकडून मिळणाऱ्या लहान संकेताकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. विश्वाचा अंतिम सल्ला तुम्हाला सांगत आहे की भूतकाळ सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. जर मागच्या काही दिवसात मानसिक क्लेश, तणाव किंवा कठीण परिस्थिती आली असेल तर ती मागे टाकून संतपणे पण खात्रीने शांततेकडे प्रवास सुरू करा. हा काळ मानसिक शांतता मिळवण्याचा आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आहे. बदलांना घाबरू नका. हा बदल तुम्हाला अधिक सुरक्षित आणि चांगल्या वातावरणाकडे घेऊन जात आहे. मनातील भीती सोडून द्या. परिस्थितीचा स्वीकार करा.
या महिन्यात तुमचे नशीब तुम्हाला स्थिरता, यश आणि मोठ्या आनंदाने संधी देणार आहे. आनंदाची घरात किंवा कामाच्या ठिकाणी एखादा मोठा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी तुम्हाला लाभेल. ही ऊर्जा तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षा देईल. घरामध्ये वस्तू नवी खरेदी करणं, लग्न कार्य किंवा एखादे मोठे ध्येय साध्य करण्याचे मोठे ध्येय होऊ शकते याचे योग आहेत. समाजात आणि जवळच्या व्यक्तींमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखादा कठीण प्रवास संपून तुम्ही तुमच्या हक्काच्या सुखाच्या ठिकाणी पोहोचणार आहात. एकंदरीत ऑगस्ट महिना मीन राशीच्या लोकांसाठी काही आव्हाने आणि अंतर्गत संभ्रम घेऊन येईल, परंतु तुमची बुद्धी, योग्य निर्णय क्षमता आणि कुटुंबाच्या साथीने तुम्ही त्या सर्व परिस्थितीवर मात कराल. हा महिना तुम्हाला जुने वाद विसरून एक नव्या, आनंदी, सुरक्षित आयुष्याकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.